माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत जाऊ लागले. पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवण येई. पुढं पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय येईनाशी झाली. माझ्या जवळच्या पेटीमुळं मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यासमोर नेहमीच उभा राही. ती आता दूर होती, पण त्यामुळंच तिचं खरं महत्त्व आता मला समजलं होतं. मी रोज झोपताना म्हणे, माते, मायेच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात. तू या पेटीतच आहेस. नाही, तू 2 पेट्यांत आहेस. एक या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत. आठवणी या झंझावातासारख्या असतात. त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात. इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळून सोडतात. कधी कधी अशीच चंपानगरीची तीव्रतेनं आठवण होई. मन नाराज होई. ते कशातच रमत नसे. अशा वेळी मी शोणाला घेऊन नगरात एक फेरफटका मारून येई. त्यामुळं आलेला सगळा शीण नाहीसा होई. बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळं सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं. कुठले मार्ग कुठे जातात, कोणत्या देवतेचं मंदिर कुठे आहे, कुठं तलाव आहेत, कुठं अश्वशाला आहेत, कुठं धान्यागारं आहेत, कुठं शस्त्रागारं आहेत, हे आम्हाला आता पाठ झालं होतं. हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या आणि रंगांच्या फुलांनी डवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं. किती प्रकारची माणसं या नगरात राहत होती. गायक, नर्तक, योद्धे, व्यापारी, कृषीजन, कलाकार, पंडित, शिवाय चर्मकार, लोहकार, उपलेपक, कुंभकार, महार असे 18 पगड कष्टकरी सुद्धा इथं होते. केव्हाही गेलं तरी नगर गजबजलेलं दिसे. हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही. काही काही वेळा तरी वाटे की युद्धशाळेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं. पण ते कधीच शक्य नव्हतं. कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो, शिकायला आलो होतो. हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता. भल्या पहाटे मी रोज उठत असे. नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे. दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती. तिथं कुणीच येण्याची शक्यता नव्हती. तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे. नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही. माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत, पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं. माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात. पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात. माझे पाय म्हणजे पाण्यातील 2 नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा. ओंझळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाही. दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच डोकावत. त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचताहेत असं वाटे. मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली. त्याच्या इकडं तिकडं फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई. मी मनात म्हणे, या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे. आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबाला सुद्धा झाकू पाहतो आहे. तो पक्षी दूर निघून जाई. बिंब पुन्हा तळपू लागे. हातांतील पाण्याचं अर्ध्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे, आपला शिष्य हा सूतपुत्र कर्ण आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे. गुरुदेव, त्याच्यावर अनुग्रह करा. मग एकटक मी त्या तेजाकडं पाही. चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत. प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण, जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण,
जगाला उत्साहाची कारंजी पुरविणारे अमर तेजाचे कण. एकच दिवस जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल? हे हस्तिनापूर, हे इथले प्रासाद नि ही मंदिरं, ऐटीत छाती पुढं काढून चालणारे हे योद्धे, तो अर्जुन, तो भीम, ते द्रोण, काय होईल या सर्वांचं? छे, किती कर्तव्यदक्ष आहेत हे तेजाचे कण. मी मनात म्हणे, हा कर्णसुद्धा त्या तेजाच्या कणातील एक कण झाला असता तर किती बरं झालं असतं. मग त्यानं सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा स्वतःला जाळून घेत. पण ते शक्य नव्हतं. माझं भान हरपून जाई. अंगावरचं कवच, कानातील कुंडलं या कशाचीच मला जाणीव उरत नसे. डोळे सताड उघडे ठेवून ते तेज मी शक्य असेल तेवढं डोळ्यांनी पिऊन घेई. कितीही प्यालो तरीही माझं समाधान होत नसे. अशा अनेक घटका निघून जात. ते तेज माझ्या डोक्यावरून मागं जाई. आता ते पाहता येणं शक्यच नसे. माझी मान अवघडलेली असे. मग मी शांतपणे डोळे मिटून घेई. डोळ्यांपुढं तेजाची नुसती वलयच वलय गरगर फिरू लागत. शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब त्या तेजातील कणासारखा फिरतो आहे असं वाटे. बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी. माझी पाठ चांगली खरपूस तापलेली असे. किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे. मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप पावलं उचलीत राजवाड्याकडे चालू लागे.